नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आहे रविवार असल्यामुळं मुलांची इच्छा होती कुठंतरी बाहेर फिरायला जायची. तर आपण काय ठरवलंय, आपण आज जाणार आहोत गोरक्षनाथ गडावर. तर गोरक्षनाथ गड आपल्या घरापासून आहे 30 किलोमीटर आणि नगर मधून आहे 20 किलोमीटर. तर सरासरी 1 तासाचा रस्ता आहे, त्याच्यामुळं जवळच आहे. त्याच्यामुळं आपण आज मुलांना घेऊन गोरक्षनाथ गडावर जाणार आहोत. आणि गोरक्षनाथ गडावर जाण्याचं कारण अजून एक, तिथलं वातावरण खूप छान असतं. आता पावसाळा असल्यामुळे तिथं भरपूर अशी हिरवळ असेल, भरपूर असं पाणी पण असेल आणि भरपूर असं शांत वातावरण असतं. त्याच्यामुळे आपण आज तिथं जाणार आहोत. तुम्हालाही हा प्रवास आजचा आमच्या सोबत अनुभवायचा असेल तर तुम्ही ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि पुढे पुढे बघू आपण कसं कसं वातावरण आहे ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर चला निघूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत आता. तर आपण कोण कोण जाणार आहोत? हा राजवीर, हा विश्वराज आणि ही शुभांगी. तर चला निघूया. मित्रांनो, तर आता आपण अहिल्यानगर मध्ये आलेलो आहोत. अहिल्यानगर मधील हा चांदणी चौक येईल. आता चांदणी चौकातनं उजवीकडे टर्न मारला छत्रपती संभाजीनगर रोडने आपल्याला सरळ पुढे जायचं. आपण आता जवळजवळ आलेलो आहोत. इथून एक तरी पण 7-8 किलोमीटर अंतर बाकी असून आपलं. आता आपल्यापासून 2-2.5 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर समोरचा जो डोंगर दिसत आहे का, त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. तिथंच आहे गोरक्षनाथांचा गड. तर मित्रांनो, आपण आता गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत. इथून अजून 1-1.5 किलोमीटर असेल. पण इथं व्ह्यू एवढा जबरदस्त आहे ना, मी म्हणलो तशी हिरवळ नाही. इथं पाऊस फारच कमी पडलेला आहे या वर्षी, त्याच्यामुळे हिरवळ काहीच नाही. पण तुम्ही व्ह्यू बघा, 1 नंबर व्ह्यू आहे. तुम्हाला फिरून दाखवतो मी. इकडे बघा. हे लोकेशन बघा मित्रांनो. आणि ह्या लोकेशनवर आपण भेळ घेऊन आलो होतो बनवायला, नाही का. चला तुम्हाला दाखवतो मी भेळ कशी आणली होती आम्ही ते आणि कशी बनवली.
हा दिसतोय हा जो कॉर्नर आहे ना मित्रांनो, असे या घाटात 4 कॉर्नर आहेत. एकदम डेंजर कॉर्नर आहेत. खूप सावकाश गाडी चालवावी लागते. मित्रांनो वातावरण बघा कसं आहे. खूप छान असं वातावरण आहे. थंडगार अशी हवा लागत होती. खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप एन्जॉय केला आम्ही इकडं. चाललोय आम्ही आता मंदिराच्या दिशेने. अशा प्रकारे आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. या पायऱ्या आहेत, या पायऱ्या एवढ्या चढून गेले की आपण मंदिरापाशी पोहोचतो. अशा प्रकारे आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि आज रविवार असल्यामुळं गर्दी बऱ्यापैकी आहे इथं. इथूनच दर्शन घेतो मित्रांनो आता. हे मंदिर आहे मित्रांनो आणि मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू बघा. एवढा भारी वाटतो ना. एवढं वातावरण शांत आणि प्रसन्न आहे ना तिथलं. खूपच छान. हे बघा मित्रांनो मंदिराच्या जवळच लहान मुलांच्या खेळण्यासाठी घसरगुंडी, झोके असं बरंच काही आहे. तर आपण लहान मुलांना जरी पण इथं घेऊन गेलो ना तरी पण लहान मुलं खूप एन्जॉय करतात. हे बघा आमची मुलं कशी एन्जॉय करतायत. दर्शन करून आता आम्ही पाठीमागं निघालेलो आहोत. तर जाता जाता विश्वराजला काहीतरी खेळणं घ्यायचं होतं, तर तेच बघायला इथं थांबलेलो. आपल्या गावामध्ये प्रथमच मुलांनी इथं कार गाडीमध्ये बसून खूप आनंद घेतला कार गाडीचा. तर मित्रांनो आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा.